हॅलो नमस्कार मित्रांनो। तर आज आपण पुन्हा चाललो आहोत बोलणाऱ्या कावळ्याला भेटायला। तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवला होता बोलणाऱ्या कावळ्याच्या बाबतीत, तर त्यावेळेस बरेच लोक विचारत होते की कसं जायचं नक्की, म्हणजे गारगाव इथे जाण्यासाठी नक्की कसं जायचे। तर त्यासाठी मी आज म्हणजे कसं मी चाललीये तर ते पण मी आज दाखवते जाताना। तर सगळ्यात आधी तुम्ही म्हणजे ठाण्यावरून पण निघू शकता, ठाण्यावरून पण वाड्याला जाण्यासाठी म्हणून बस निघतात। ओके, चेक नाका इथून मी निघाली ऍक्च्युली। तर चेक नाक्यावरून आपण निघालो ना तर भिवंडी म्हणून बस येते, ठीक आहे, 88 नंबरची भिवंडी बस येते। तर भिवंडी बस आपण पकडायची। ओके, तर मी ते पण दाखवते पुढे कोणती बस आहे, ठीक आहे। आणि आता आपण बघू शकता इथे आपण भिवंडीला आता उतरलोय। ओके, आणि मस्त असं सिनेरी आहे, म्हणजे आज पण असं पावसासारखंच वातावरण आहे, थोडंसं ऊन असं काही नाहीये, त्यामुळे खूप छान असं वातावरण आहे। आणि आता आपण भिवंडीला उतरलोय आणि आता इकडे बघू शकता तुम्ही की वाड्याला जाण्यासाठी म्हणून आता आपल्याला बस पकडायची इकडून। तर इथून आता वाड्याला जाण्यासाठी म्हणून आपण बस पकडायची। तर हे बघा मित्रांनो, भिवंडीला उतरल्यानंतर आपण इकडून वाड्यासाठी म्हणून बस स्टॉपला आलोय। ओके, तर हा बस स्टॉप आहे, या बाजू इकडून मग वाड्याची बस आपण पकडायची आहे। अजूनपर्यंत काही बस आली नाहीये, त्यामुळे आपण आता इथे चाय पिण्यासाठी म्हणून जरा चाललोय। तर हे बघा इथे ह्या बाजूला ना एक चायसाठी स्टॉल पण आहे, ह्या बाजूला इकडे चाय तुम्हाला भेटू शकते आणि खूप छान अशी चाय बनवतात इथे। तर चला, तर मित्रांनो ही बघा वाड्याला जाण्यासाठी बस आलेली आहे, तर ह्याच बसने आपल्याला जायचं आहे आता। तर मित्रांनो आता आपण वाडा बस स्टेशनला आलेलो आहोत। हे बघा पाठीमागे बघू शकता तुम्ही वाडा बस स्थानक, हे बघा बस स्थानक वाडा म्हणून। तर आता वाडा बस स्टॉप पासून आता आपल्याला गारगाव ही बस पकडायची आहे। तर चला तर
मित्रांनो, फायनली आपण आता चिंचपाडाला उतरलो आहोत. म्हणजे घारगाव पासून आपण आता अगदीच जवळ आहोत. तर फायनली आपण चाललोय आता बोलणाऱ्या कावळ्याला भेटायला. खरं म्हणजे वाडाला तुम्ही जेव्हा उतरता ना बस स्टॉपला, वाडा बस स्टॉपला उतरल्यावर आपल्याला तिकडे गारगाव ही बस पकडायची असते. ओके, पण गारगाव बससाठी म्हणजे खूप जास्त उशीर होणार होता. ती बस ऑलरेडी निघून गेली होती, त्यामुळे मग आपल्याला चिंचपाडा ही बस पकडावी लागली. आणि ह्या बाजूला बघाल तर हे बघा, हे असं सगळं वातावरण आहे. आणि गाड्या अगदीच बघाल तर मोजक्याच आहेत, एखादीच गाडी. आणि बसेस जर येतात ह्या बाजूला तर बसने पण येणं सोयीस्कर आहे, कारण की रस्ता थोडासा खराब आहे या बाजूला, त्यामुळे. तर चला तर हे बघा मित्रांनो, अगदीच जवळ आलो आहोत आपण बोलणाऱ्या कावळ्याच्या इकडे, गारगावच्या इथे. तर हे बघा, इथे छोटी छोटी मुलं खेळतायत सुद्धा. आणि हाय हाय. आणि माझ्या समोर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं वातावरण आहे. अगदी म्हणजे निरभ्र असं आकाश दिसते. खूप मस्त असं वातावरण आहे, पण ऊन खूप पडलंय. तर चला तर. आणि इकडे येताना ना तुम्ही एखादा स्कार्फ आणि गॉगल सोबत नक्की ठेवा, कारण की ह्या रस्त्याला म्हणजे खूप जास्त म्हणजे धूळ पॉल्युशन खूप जास्त आहे. ऊन पण भरपूर असतं दुपारच्या टायमाला. सो सोबत एक गॉगल आणि स्कार्फ नक्की कॅरी करा.